कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पावसाने चांगलाच जोर पकडलाय हो। हो मॅडम। रायगडावर ढगफुटीची बातमी वाचली मी, मला घाबरायला झालं। पण आपण सुरक्षेची सगळी काळजी घेतलीच आहे आणि निसर्ग म्हटला की तो कधी कधी सुखावतो, तर कधी कधी माणसाला त्याची कृत्याची शिक्षा देतोच। पण लोकांना सांगा गरज असेल तरच बाहेर पडा म्हणा, आणि जोवर रेड अलर्ट आहे तोवर कुठे बाहेर फिरायला जाऊ नका। हो मॅडम, प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर केलीच आहे। गुड। मला वाटतं 1-2 दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईलच। येईल आणि आलीच पाहिजे। येस। शाळेच्या जीआरची फाईल मी सही केली। ओके, थँक्यू। गायतोडे। येस सर। मॅडमला आता थोडा वेळ आहे का बोलायला? का सर, काही अर्जंट काम आहे का? म्हणजे तुम्ही एवढ्या घाईघाईने आलात? हा, असं काही नाही, पण थोडं बोलायचं होतं जरा महत्वाचं। ठीक आहे, मी त्यांना विचारतो आणि तुम्हाला कळवतो। प्लीज गिव मी अ मिनिट प्लीज। पालिकेच्या लोकांना सांगून त्या तालुक्याचा सगळा आढावा घ्या हां, आणि तोवर फंड रिलीज करू नका, मी सांगते। हो, पुढचं बघते। येस। काय हो, काय राहिलं का? नाही मॅडम, ते अर्जुन सर आलेत, बाहेर थांबलेत, त्यांना तुम्हाला भेटायचं होतं। अप्पे, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी। अर्जुनला नक्कीच कालच्या गोष्टीवर काहीतरी बोलायचं, पण मला आता नाही बोलायचं त्याविषयी। काय तोंडे, त्यांना सांगा मी नंतर भेटेन, आता सध्या जरा बिझी आहे। पण मॅडम, काय तोंडे, अहो कामाचा खरंच खूप लोड आहे आणि कामाच्या बाबतीत मला ऍडजस्टमेंट नको आहे। त्यांना सांगा बिझी आहे, नंतर बोले। ठीक आहे मॅडम, थँक्यू। अर्जुन सर, शहरात रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे ना मॅडमना कामाचा खूप लोड आहे, तर त्या आत्ता नाही भेटू शकत। मला माहिती आहे अप्पे, तू टाळतेस माझ्याशी बोलणं, पण मला खरंच तुझी माफी मागायची आहे ग। सर। हा हा, बोला की। काय झालं, तुमच्या दोघात काही झालंय का? नाही, ते थोडं। काय थोडं? म्हणजे आम्ही, तुम्ही? एक महत्वाचा फोन आहे, मी निघतो। थँक्यू। कहने के लिए तो तुमसे बहुत कुछ है बाकी, पर तुम्हारे लिए मेरी सिर्फ खामोशी है काफी। सर, नक्की काय झालं हे तर मॅडमही मला सांगणार नाही, पण तुमच्या दोघांमध्ये जे काही झालंय त्याच्यामुळे तुमचं एकमेकांवरचं प्रेम स्पष्ट दिसते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।